शहादात इन्कलाब फाउंडेशनचा अनोखा उपक्रम. पक्ष्यांसाठी पाण्याच्या भांड्यांचे वाटप. न नफा न तोटा तत्वावर. उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे पक्ष्यांना पाण्याची टंचाई भासत असताना शहादा येथे इन्कलाब फाउंडेशनचे समाजाभिमुख आणि पर्यावरणपूरक असा स्तुत्य उपक्रम राबवला आहे. पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी लागणारे साहित्य न नफा न तोटा या तत्वावर केवळ 30 रुपयात उपलब्ध करून देत फाउंडेशन गेल्या 4 वर्षांपासून सातत्याने कार्य करत आहे. रामनवमीच्या शुभमुहूर्तावर या उपक्रमाला विशेष गती देत शहादा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात स्टॉल उभारण्यात आला आहे. या स्टॉलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेकांनी पुढाकार घेत पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी खरेदी केली आणि पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला. उन्हाळ्यात तापमानात झपाट्याने वाढ होत असल्याने पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर इन्कलाब फाउंडेशनने सुरू केलेला हा उपक्रम केवळ सेवा नसून सामाजिक जाणीवेचा संदेश देणारा ठरत आहे. प्रत्येक घरासमोर एक पाण्याचे भांडे ठेवावे हा संदेशही या माध्यमातून दिला जात आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी इन्कलाब फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येऊन मेहनत घेत आहेत. त्यांच्या समन्वयातूनच हा उपक्रम गेल्या 4 वर्षांपासून अखंड सुरू असून दरवर्षी अधिकाधिक नागरिक या मोहिमेत सहभागी होत आहेत. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत फाउंडेशनच्या कार्याला सलाम केला आहे. अशा उपक्रमांमुळे पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढत असून समाजात सकारात्मक बदल घडून येत असल्याची भावना व्यक्त होत आहे. इन्कलाब फाउंडेशनचा हा उपक्रम केवळ पक्ष्यांना जीवनदान देणारा नसून जगा आणि जगू द्या हा संदेश देणारा आदर्श ठरत आहे. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. नवीन टेक्नॉलॉजीनुसार जो पशुपक्षींचा विनाश होतोय, त्यांना जे व्हायरस मुळे गावात येण्यापेक्षा बाहेर त्यांना पळ काढावा लागतो. त्यासाठी आपण आपल्या पद्धतीने जेणेकरून 2-4 आपल्या घराच्या टेरेसवर जर पाणी भरून पशुपक्षींचा विचार केला, त्यांना पाणी मिळेल, त्यांना अन्न मिळेल, असे जर हे साधन घेतले तर भगवंताच्या कृपाने आपल्याला खूप चांगला त्याचा मोबदला भेटतो. तो दिसून येत नाही. त्यानंतर बहुतांश लोक हे करण्यासाठी टाळाटाळ करतात. माझे इन्कलाब फाउंडेशन बंधू, इन्कलाब फाउंडेशनचे जे काही बंधू आहेत, उन्हातानामध्ये ज्यांनी टोप्या घातलेल्या आहेत, नाही घातलेल्या आहेत, हे सेवेसाठी किती तत्पर आहेत हे आपल्याला आणि जनतेला दिसून यायला पाहिजे, दिसायला पाहिजे. तरी मी सर्वांना शहादा शहरातील नागरिकांना विनंती करेल किंवा काय नाही, फक्त 30 रुपयाचा एक विषय आहे, एक वस्तू 30 रुपयाची आहे, ते घ्या आणि आपल्या टेरेसवर ठेवा. एक ऐवजी 4 घ्या, कुठंतरी आपल्या शेताच्या तळ्यामळ्यात ठेवा. ही माझी शहादा शहरातील नागरिकांना विनंती. नमस्कार, आम्ही इन्कलाब फाउंडेशनचे सदस्य. आम्ही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाचं वेगवेगळं महत्व असतं आणि हा सण आम्ही आमच्या वेगळ्या पद्धतीने साजरा करायचं ठरवलेलं असतं. जसं आम्ही इन्कलाब फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक सण हा वेगळ्या पद्धतीने कसा साजरा होणार याच्याकडे लक्ष देत असतो. आता रामनवमीचे औचित्य साधून आम्ही भर उन्हात पक्षींसाठी ना नफा ना तोटा याच्या बेसवर आम्ही मातीचे भांडे पक्षी पाणी पिण्यासाठी ठेवलेले असतात. यामध्ये आमचं 4थं वर्ष आहे आणि या 4थ्या वर्षाच्या शहाद्याच्या लोकांचा एवढा जबरदस्त प्रतिसाद आहे की भर उन्हात देखील लोक इथे येऊन भांडी खरेदी करून जातात आणि पक्षींची सेवेच्या त्यांना संधी मिळत असते. आम्ही 9 ते 12 हा स्टॉल लावतो दरवर्षी. हे आमचं 4थं वर्ष आहे आणि या 4थ्या वर्षाला देखील शहादेकरांचा खूप उत्कृष्ट असा प्रतिसाद या आमच्या उपक्रमाला आहे. धन्यवाद.